नमस्कार. जागर ऑनलाईन मध्ये या आठवड्यामध्ये आपण भारतीय शेती आणि अमेरिकेचे धोरण याविषयी चर्चा करणार आहोत. भारतरत्न डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन ज्यांनी हरित क्रांतीमध्ये खूप मोठी भूमिका बजावली, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष यावर्षी होतं आणि 7 ऑगस्ट रोजी त्यांचे जन्मशताब्दी दिन साजरा करण्यात आला. नवी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या जागतिक परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या धोरणाविषयी स्पष्टता करताना सांगितले की भारतीय शेतीचे आम्ही हित साधण्यासाठी वाटेल ती किंमत आम्ही मोजू. कारण अमेरिकेने भारतीय बाजारपेठेमध्ये अमेरिकेचा शेतमाल येण्यासाठी मुक्तता द्यावी आणि त्याच्यावर आयात कर लागू करू नयेत अशी निर्बंध घालण्याचे प्रयत्न केलेले आहेत. भारताने जे काही निर्यात अमेरिकेत करेल त्याच्यावरती सुमारे 50% टॅक्स त्यांनी लागू करायचा निर्णय घेतलेला आहे. याशिवाय रशियाकडून आपण फार मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो म्हणून दंडाची 20% रक्कम त्याच्यामध्ये पुन्हा समाविष्ट केली जाईल. म्हणजे ज्या प्रकारे एक प्रकारे अमेरिकेत आपण जो काही माल पाठवू त्याच्यावरती जवळपास 70% कर आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि याच्यामध्ये अमेरिकेकडून जो काही शेतमाल आपल्या देशामध्ये येणार आहे त्याच्यामुळं आपल्या शेतीवरती संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अमेरिकेतली शेती आणि आपल्याकडली शेती याच्यामध्ये खूप मूलभूत फरक आहे. कारण आपल्याकडली शेती ही छोट्या शेतकऱ्यांची आहे, उत्पादन खर्च त्यांचा आणि आपला याच्यामध्ये फरक आहे, अनुदानामध्ये फरक आहे. त्यामुळं आपल्याकडे जर त्यांचा माल आला मोठ्या प्रमाणात तर खूप मोठं संकट आपल्या शेतीवर येऊ शकेल. या सर्वाचा उहापोह आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा काय परिणाम होतो आहे याचा विचार या आठवड्याच्या जागरमध्ये करण्यात आलेला आहे. आपल्याला काय वाटलं, आपल्याला कसं वाटतो, विषय कसा वाटतो, वेगवेगळे विषय तुम्हीही सुचवा. आपण याच्यावर चर्चा करूया आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. धन्यवाद.